माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री दासबोध कथासार अभिवाचन करत आहे. भाग 5. प्रथम श्री शिवरायांना नमस्कार करून प्रारंभ करते. समास 9. विरक्ताची लक्षणे. विरक्त पुरुषाने ज्या गुणांची धारणा केली असताना योग्याने सामर्थ्य प्राप्त होते ते सांगते. त्यामुळे सत्कीर्ती, सार्थक, परमार्थ, आनंद, विवेक, सद्विद्या, भाग्य मिळून मोक्ष मिळेल. सर्व मनोरथ पूर्ण होऊन मुखात सरस्वती नांदेल. भूलोकी ख्याती होईल. विरक्ताने विवेक धरावा, साधना करून अध्यात्म वाढवावे, इतरांना भजन मार्ग दाखवावा, शांत असावे, त्याने सत्कर्माची भूज राखावी, निवृत्तीचा प्रचार करावा, आशा सोडावी, धर्मस्थापना करावी, नीतिमान असावे, क्षमाशील असावे, परमार्थ जपावा, विचारपूर्वक सन्मार्ग व सत्व सांभाळावे, भाविक प्रेमळ भोळ्या भाबड्यांना उपेक्षा न करता जवळ करावे, समोरच्याने अंतकरण जाणून सावध असावे, परमार्थाचीच बाजू घ्यावी, आपल्या वक्तृत्वाने साधनेने परमार्थ पुन्हा स्थापावा, शुद्ध भाव, ज्ञान, वैराग्य यांची प्रशंसा करावी, महोत्सव, हरिकीर्तन वगैरे खटपटीने करून लोकात उपासना मार्ग वाढवावा, दुर्जनांना भक्तीची गोडी लावावी, परोपकारी असावे, प्रापंचिक असेल तर संसार सुखाने करावा, स्नान, संध्या, पूजा, जप, ध्यान, तीर्थ, भजन करीत जावे, अनेकांना आपल्या सहवासाचा लाभ द्यावा, विरक्ताच्या अंगी धैर्य, औदार्य, वक्तृत्व, सावधानता, सद्वर्तन हे गुण असावे, विरक्त साधू, योगी व संत ओळखून त्यांच्याशी मैत्री करावी, तीर्थ करावीत, पुरच्चरणे करावीत, सर्वांमध्ये मिसळून असावे, पण कशातही गुंतून राहू नये, कुणावर अवलंबून असू नये, अंतरनिष्ठा सोडून आचारभ्रष्ट होऊ नये, त्याचप्रमाणे परावलंबी होऊन कमीपणा घेऊ नये, काळ, वेळ आणि प्रसंग ओळखून चातुर्याने वागावे, चौफेर आनंद अभ्यास असावा, सर्व गोष्टी अंतर्बाह्य जाणाव्या, ब्रह्मज्ञान, सगुण भजन, हरिकीर्तन, तत्वज्ञान, उपासना, प्रवृत्ती, निवृत्ती, सिद्धांत मार्ग, त्याचप्रमाणे प्रेमभक्ती, उदासीन भक्ती, योग, ध्यान, विधेयी वृत्ती, सहज योग यातील मर्म ओळखावे, नाद योग, मुद्रा योग, आसने, मंत्र, तंत्र, यंत्र, साधना, विविध संप्रदायांची वैशिष्ट्ये जाणून घ्यावीत. मात्र त्यासाठी आपला मार्ग न सोडता सर्वांची मैत्री करावी, विरक्तपणे हरिभक्ती न सोडता निर्लप असावे, नाना शास्त्रांचा, नाना मतांचा अभ्यास करावा, निसंशय असा अशुद्ध मार्ग लोकांना सांगावा, कोणी निंदा करणारा असला तर त्याला वंदन करावे, साधकांना बोध करावा, मुमुक्षूंना साधन द्यावे, दुसऱ्यांचे जे चांगले गुण असतील ते जरूर घ्यावेत, त्याच्या अवगुणाकडे दुर्लक्ष करावे, विवेकीपणा धरून अडचणीतून मार्ग काढावा. सर्व उत्तम लक्षणे अशी आहेत. लक्षपूर्वक ते ऐकून घ्या, दुर्लक्ष तर अजिबात करू नका. माझ्या स्वभावाप्रमाणे मी सर्व काही सांगितले आहे, तरी पण शक्य होईल तेवढे श्रोत्यांनी घ्यावे, पण पुष्कळ सांगितले म्हणून सोडू नका, कंटाळा करू नका. जर का नुसती वाचन व पाठ करून सोडून दिले तर पडता मूर्खपणा मात्र अंगात भिनेल. पडत मूर्ख कुणास म्हणावे? तो चालतो, बोलतो, वागतो कसा, या गोष्टी पुढच्या समासामध्ये सांगणार आहे, तेव्हा लक्षपूर्वक ऐका. समास 10. पडत मूर्खाची लक्षणे. पहिल्या समासात मूर्खाची लक्षणे सांगितली, ती टाळली तर मूर्खपणा चतुर होईल. आता जो पडत मूर्ख म्हणजे शहाणा असूनही मूर्खपणाने वागतो त्याची लक्षणे मी सांगतो. त्याचा त्याग केला तर सुख लाभेल. इतरांना ब्रह्मज्ञान सांगणारा बृहस्कृत आणि व्युत्पन्न असून लोभी, गर्विष्ठ असेल तर तो पडत मूर्ख समजावा. सगुण भक्तीचा विरोध करून स्वैराचाराचे जो समर्थन करतो तोही पडत मूर्खच होय. आणखी काही लक्षणे अशी: स्वतःला ज्ञानी समजून सर्वांना नावे ठेवणे, प्रत्येकाचे दोषच पाहणे, शिष्याला संकटात ढकलणे, रजोगुणी, तमोगुणी, कपटीपणा पोटी धरून धन्वंताची स्तुती करणे, पूर्ण ग्रंथ पहिल्याविना त्याला नावे ठेवणे, न पाहताच नावं ठेवता हो काही जण, गुणी माणसामध्ये दोष शोधणे, याशिवाय आपल्या चुका दाखवल्या तर त्याला नीवीट वाटतो, मत्सरी स्वभाव, न्याय नीतीचा विचार न करता उद्धटपणा करतो, ज्ञानाच्या गर्वाने हट्टीपणा करतो, राग आवरत नाही व बोलतो, एक पंच करतो पण बोलतेच, त्या विषयाचे ज्ञान अनुभव नाही त्या विषयावर बडबड करतो, कठोरपणे बोलतो, पुस्तकी माहितीवरून
वक्तव्याला अडवतो, वाचाळपणा करतो. तो आपले दोष न पाहता वडीलधाऱ्यांना दोष देतो. विद्याअंगी असतानाही लोकांशी मात्र फटकून वागतो. लोभामुळे प्रपंचात गुंतत जातो, स्त्रियांमध्ये रमतो, त्याच्याबरोबर प्रवचने झोडतो, निंद्य वस्तू स्वीकारतो, मानवाची भलावण करतो, दिसेल त्याची वाहवा करतो, स्त्रियांच्या सौंदर्याची रसभरीत वर्णन करतो, त्याच्याकरिता नाना सोंगे ढोंगे करतो, देवांची आठवण ठेवीत नसतो, वैभवाच्या मस्तीने इतरांना कसपटपणा बघतो, तो पाखंडी मते मांडतो, विद्वान व्यासंगी व जाणता योगी असतानाही ज्योतिषाची दुकानं मांडतो, दुसऱ्याचे गुण पाहून मनात जळतो, भक्ती विरक्ती उपासना किंवा चरण नसताना ब्रह्मज्ञान सांगत सुटतो, वेदशास्त्र तीर्थक्षत्र यांना मानित नाही, पवित्र कुळात जन्मूनही अपवित्रपणे वागतो, क्षणात कुणाची स्तुती करतो तर क्षणात त्याचीच निंदा करतो, समोर वेगळे बोलतो तर पाठीमागे वेगळेच बोलतो, बरे जसे बोलतो तसा वागत मात्र नाही, परमार्थाविषयी उदासीन असतो, पण प्रपंच मात्र मोठ्या आवडीने करतो. आणखी लक्षणं अशी की आपल्या स्वैर वागण्याचे समर्थन शास्त्रवचनाने करणे, वस्तुस्थितीशी विसंगत बोलणे, हांजी करणे, परस्वादी नोंद राहणे, निरूपण करताना भले भले श्रोते उपेक्षून क्षुद्र माणसाकडे लक्ष देऊन बोलणे, उद्धट अनाधिकारी शिष्यांवर पुन्हा लोभ धरणे ही समजावीत. वैभवाच्या मताने पडत मूर्ख आपल्या गुरूंची सुद्धा उपेक्षा करतो, गुरु परंपरा लपवतो, मतलबासाठी ज्ञानाच्या गोष्टी सांगतो, पैसा जोडीतच राहतो, त्यासाठी परमार्थाचा वापरही करतो, स्वतः आचरण न करता कोरडे ज्ञान शिकवतो, ब्रह्मज्ञानाविषयीची शास्त्रज्ञ मोडून पैशांसाठी लोभासाठी सदा सर्वदा कीर्तनातून खिरापत वाटल्यासारखे ब्रह्मज्ञान सांगत सुटतो, पराधीन होऊन राहतो, लोकांमध्ये फूट पाडण्यासाठी खरा भक्तीचा मार्ग मोडून काढण्याकरिता अगदी अहमहिकतेने तत्परत असतो, प्रपंच परमार्थ दोन्हीमध्ये अयशस्वी ठरल्या कारणाने देव ब्राह्मणांचा द्वेष करतो, असे हे पडतमूर्खाच्या उगवून लक्षणे बोलली आहे. याचा त्याग केला पाहिजे. यात काही कमी जास्त बोललो असेल तर चाणाक्ष लोकांनी ते सुधारून घ्यावे. जो संसारातच परमसुख आहे असे समजतो तो परममूर्ख समजावा, कारण संसारा एवढे दुःख आणखी दुसरे काहीच नाही. त्याचे वर्णन आपण पुढील समासात करूया. दशक तिसरा स्वगुण परीक्षा. दशक तिसरा स्वगुण परीक्षा. समास 1. जन्म दुःख निरूपण बघूया. जन्म म्हणजे दुःखाची बीज, शोकाचा सागर, भयाचा डोंगर, कर्माचा साचा, पापाची खाण, नित्यकाळाचा जाच, कुविद्येचे फळ, लोभाचे कमळ, अज्ञान भ्रम याचे आवरण आहे. मृत्यूला कारणीभूत विनाकारण गुंतागुंत असणारा हा जन्म, ममता रूपी राखिणीचा वेढा, चिंता, वासना, मायेचा खेळ, ईश्वराचे विस्मरण होणे म्हणजेच जन्माचे. अहंकार, विषय, वासना अशा यांच्यामुळे जन्म मिळतो. बरे जन्म घेतो तो देह मुळातच अमंगळ असतो. स्त्रीचा जो अपवित्र विटाळ असतो त्यातच देह जन्मतो. विटाळ थिजून घट्ट होतो व तो देह बनतो. त्यात निर्मळपणा कसला बरा. वरून तर सुंदर दिसतो पण आत मात्र सगळीच घाण आहे हो. जणू चांभाराचे चांबडे धुण्याचे कुंडच होय. ते तरी धुवून केव्हा तरी स्वच्छ होते, पण याला रोज धुतला तरी आत ओंगळपणा आहे हो. हाडांचा सांगडा, नाड्या, शिराची गुंतागुंत, मेदमासाचा चिखल, रक्ताला तर अशुद्ध असे नावच आहे. याशिवाय मळमूत्र, कप, घाम, शंभूड, लाळ याचे हा देह तर आगरच आहे. शिवाय कृमी व जंतूची वस्ती. अवयव रोज स्वच्छ केले नाहीत तर घाण असही होते. अन्न खातो त्याची विष्ठा होते, नाहीतर उलटी होते. अगदी गंगेचे पाणी जरी प्याला तरी त्याची मूत्र घाम बनतो. पण खाणेपिणे नसेल तर जगणारच नाही. या सर्व गोष्टी निरोगी असताना चुकत नाहीत. मग आजारपणातले हाल किती होत असतील. गर्भात तर जीव आईवरच अवलंबून असतो. आई उष्ण वा थंड जे खाते त्याचा परिणाम याच्यावर सुद्धा होतो. तेथे घाणीत असताना जीव चक्रधारी जीवाला आळवतो की देवा देवा यातून मला बाहेर काढ. मग मी स्वहिताचे साधन करीन, गर्भवाद चुकवीन. पुढे दिवस पूर्ण भरले तरी यातना असतातच. गर्भ आडवा आला तर कापून काढतात, नाही तर श्वास कोंडून तो मरतो. कधी कधी तर माताही मरते. कधी वार असते तिचा गळ्याला फास बसतो व मरतो. गर्भात असताना तो सोहम
सोहम सोहम असे म्हणत असतो. पण जर का सुदैवाने सुखरूपपणे प्रसूती झाली, जीव जगात आला, तर मात्र पूर्वीचे सर्व काही विसरतो आणि म्हणतो कोहम 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 असे म्हणू लागतो. त्याच्या चित्ताला मोठी भूल पडते. त्याच्या जाणीवेवर पडला पडतो. देहाला विकार चिकटतात. सुख दुःखाचे भोग सुरू होतात. असा हा मायेचा विलास. म्हणून हे चुकवायचे असेल तर भगवंताला शरण जावे, हे सर्वांनाच आवश्यक आहे. पण जो मुळातच भगवंताचा भक्त असतो, तो मात्र उपजतच ज्ञानी व मुक्त असतो. अशी गर्भावस्थेतील दुःख आता पुढे ऐका. समाज दुसरा. बाल्य आणि तारुण्य. बाल्य आणि तारुण्य. गर्भवासातले दुःख जरी जन्मानंतर विसरला तरी बोलता येत नसल्यामुळे पुढची दुःखे तो सांगू शकत नाही. त्वचा दुखावते, भूक लागते तेव्हा तो फक्त रडतो. आई कुरवळते, खेळवते, फिरवते खरी, पण त्याला नेमके काय होत असते ते तिला सुद्धा उमगत नाही. नंतर पुढे पुढे तर खरचटणे, भाजणे, पडणे, आपटणे, आजारपणा, इतर व्याधींनी तो गांजून जातो. नंतर त्याला थोडी थोडी समज येते. तो आईला ओळखू लागतो. ती क्षणभर जरी नजरे आड गेली तरी तो रडून गोंधळ घालतो. प्रत्यक्ष ब्रह्मदेव का लक्ष्मी खेळू लागली तरी तो त्यांना सुद्धा दाद देत नसतो. त्याला आई विना काही माहीतच नसते. ती कुरूप असो, अभाग्य असो, अगर कशी असो, तिने रागाने दूर ढकलले तरी रडत पुन्हा तिलाच मिठी मारतो. त्यात जर कधी दैवयोगाने आई मरण पावली तर तेव्हा त्याची अवस्था फार केविलवाणी होते. प्रत्येक स्त्रीकडे तो टकमक पाहतो. ती आई नाही असे पाहून हिरमुसतो. अन्न पाणी त्याच्या अंगी लागत नाही. बऱ्या आई सुखरूप असली तरी पुढे जशी समज वाटे तसा तो इतर मुलांसमवेत खेळत रमतो. आईची आठवणी त्याला येत नाही. तेथे खेळताना पडणे, झडणे, जिंकणे, हरणे याचेच त्याला सुखदुःख असते. खेळताना कधी दात पडतो, नाक तुटते, डोळाच फुटतो, पाय फुटतो, अपंगपणा सुद्धा येतो. तेव्हा मात्र आईवडिलांचे ऐकत नसतो. पुढे मग व्याधी होतात. गोवर, कांजण्या, ताप, डोकेदुखी, पोटदुखी, हुतबाधा अशा अनेक पीडा. मग नाना कडू औषधे पाजतात, उतारे करतात. त्यातून वाचला तर आई व बाप त्याला मारून मुटकून शिकवून शहाणा करतात. त्यांना वाटत असतं की हा आपले नाव राखील. मग तो वयात आला की त्याचे लग्न करता. त्यानंतर मात्र त्याला सासूरवाडीची जास्त ओढ लागते बरं का. आई वडील याची त्याला अडचणच होते. खरेच आहे का हे? त्याचे कार्य तेवढेच होते. बायको पुढे याला आई बाप, भाऊ बहिणी, मित्रमंडळी सर्वच तुच्छ वाटतात. तिचे रूप, गोड गोड बोलणे, सहवास याचे त्याला वारंवार स्मरण होते. धंदा उद्योगात मन लागत नाही. पत्नीला कुणी काही बोलले तर याला फार राग येतो. तेव्हा माता पितेची पर्वा करीत नाही. तिच्यासाठी शेवटी वेगळा निघतो. भाऊ बहिणी, नातेवाईक, शेजारी पाजारी, मित्रमंडळी यांनाही दुरावतो. तिच्या पुढे त्याला इतर काही सुचतच नाही. धंदा नको, यात्रा नको, देवधर्म नको, खेळ नको असेच वाटते. कुळधर्म, कुळाचार, देव, मुक्ती हे सर्व तीच असे तो वागतो. अशा प्रकारे त्याला 8ही प्रहर तिचेच सारखे वेळ लागते. अशातच दुर्दैवाने कधीतरी काही निमित्त होऊन तिचा मृत्यू ओढवतो. तेव्हा मात्र त्याला शोक अनावर होतो. तो वेड्यासारखा होतो. तिच्या प्रेताला हात लावू देत नाही. असे वाटते की आता हा संसार सोडून निघूनच जातो की काय. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील भागात समास 3 स्वगुण परीक्षा बघूया. हरे नमः. गणाधीश तो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंत अनंत या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ.